सकाळी सकाळी अशी नाश्त्याला इडली बनवायला घेतली होती. तुम्ही बघू शकता बॅटर किती छान फुगलं आहे. आणि असं इडलीच्या भांड्यामध्ये इडली लावून घेतली. सकाळी सकाळी नाश्त्याला म्हटलं अद्दूला काहीतरी वेगळं दिलं जाते, नाहीतर त्याला पण वरण पोळी वगैरे असं पोळी खाऊन खाऊन खूप फार कंटाळा आला होता. आणि आम्हालासुद्धा म्हटलं आज इडली बनवूया. छान इकडे इडलीची तयारी केली होती. आणि इकडे सांबार बनवायला कुकर लावलेला सुद्धा तुम्हाला दिसलं असेल. इकडे सांबार बनवायची तयारी सुरू केली आणि असे इडलीच्या भांड्यामध्ये इडली टाकून छान छोट्या छोट्या इडल्या बनवून घेतल्या. आणि एवढं छान झाल्या होत्या ना. मी त्यामध्ये असे थोडेसं भिजवताना पोहे पण ॲड करते कोणी, आणि मेथ्या असं काहीतरी थोडं तरी यूज करते, कारण त्यामध्ये इडली ही जी फुगीर आणि छान नरमसर येते अशा काहीतरी टाकल्याने छान येते. आणि अशा प्रकारे इडलीच्या भांड्यामध्ये सर्व इडली वगैरे लावून दिल्या होत्या. आणि छान इथे सांबार फोडणी द्यायची तयारी केली होती. त्यासाठी मी कांदा चिरून घेतला होता, लसूण अद्रकची पेस्ट तयार केली होती. आणि इकडे बाजूला टोमॅटो वगैरे चिरून घेतलं होतं. आणि अद्दू तुम्हाला दिसत असेल येतेच तो पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये करायला. त्याला जिरं दिसतं की त्याला जिरंच खायचं असते, काही पण खातच राहतो असं. नंतर असं फोडणीची तयारी करून घेतली होती आणि लगेचच इकडं फोडणी द्यायला घेतलं. आणि अशा प्रकारे अद्दू मध्ये आला होता, त्याच्यामुळे मला त्याला सांभाळावं लागलं. नंतर असं टोमॅटो वगैरे बारीक चिरून घेतलं. आणि असं संध्याकाळी मला ओटीचं सामान घ्यायला जायचं होतं. आणि ओटीचं सामान घ्यायला गेलो होतो. थोडे ब्लाऊज पीस वगैरे घ्यायचे होते आणि आधी फ्रूट्ससुद्धा घ्यायचे होते. असं फ्रूट्स आणायला गेलो होतो. नंतर फ्रूट्स वगैरे घेतले आणि असं पतंजलीच्या शॉपमध्ये गेलो. काहीतरी अद्दूच्या पप्पाला घ्यायचं होतं, असं काहीतरी त्यांच्या याच्यासाठी. आणि असा होता आमचा दिवस. भेटूया ना एक ब्लॉगमध्ये. चलो बाय.